त्याप्रमाणे हा संसार रूपी काळ आहे। 8 दिवस झाले घराकडे गेलो नाही, पत्नी सोबत प्रेमाचे 2 शब्द बोलले नाही। घराकडे जातो आणि आपल्या पत्नीला आवाज देतो, अहो पाहतो समजवण्याचा प्रयत्न करतो। घराच्या बाहेर कारभार म्हटलं महाजे नारी राधा काय सांगावं, 8 दिवसाचा जमाना झाला ग, माझे पती माझ्याशी बोलत नाही। पती माझे परमेश्वर असते ग, पण काय करावं, भगवंताची आराधना करून घेते, नंतर त्यांची वाट प्रेमाने बघते ग। म्हणतात ना, पूजा केल्यानंतर मनाला शांती मिळते ग, अगोदर पूजा करून घेते, नंतर त्याची वाट बघते। बुद्ध धम्माची निग उपासिका, वंदना सादर करतो आहे। म्हणजे या गावात पाऊल टाकलं बुद्धाचं विहार समोर कोणाला बुद्धाला वंदन केलं आणि म्हटलं, बाबा माझ्या संसारामध्ये सुख मिळू दे, खरंच सहाय्य झाल्यासारखा वाटतो। आवाज देऊन पाहतो सन्मानानं,
चष्मट तुझ्याकडे बघत आहोत. तू कधी जात आहोत? हो. लग्नात तुमची राधा नाही तर काय यांची राधा आहे का? मी काय बोललो असेल? काय? असं का बोललो असेल? असं हा नवनाथ सिंगापूर बोलला त्याला तर मला वाटतं. काय? जे राजामध्ये एका आवाजावरती बोलायची तिला तीनदा बोलवा लागलं म्हणून विचार करत बसलो. म्हटलं होय की नाही, होय की नाही. आवाय राधा, आपल्या घरचे संपूर्ण काम आटपले का? हो का? संपूर्ण काम आटपले. हो. आता तुम्हाला माहितीये हा. सकाळी उठली, हा, सळा टाकली, सारवली, रांगोळी पण केली, देवपूजा सुद्धा केली आणि लहान लहान मुलाला आंघोळ करून शाळेत सुद्धा पाठवली. झेंडा सांगते नाही, नाहीतर काय? हा, 26 जानेवारीला तुम्ही गेले असेल झेंडा फडकावले. मी कशाला फडकाव, माझा झेंडा खरीच फडकते. हो. आवाज सकाळपासून संध्याकाळ त्यांचा घरी झेंडा फडकावी तर तो देशाचा झेंडा किंवा फडकावी. हे काढून जायला पाहिजे होतं आणि झेंड्याला सलामी मारून यायला पाहिजे होतं. मी विसरली. कारण तू पण या भारताची स्वतंत्र नागरिक झाली आहे. दादा याचा निको वाढतो. करून राहिला हे करून राहिले तर आम्ही करू ना तर भवन हॅलो 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 वाढा थोडा. हो हॅलो, मी काय म्हणत आहे, ह्या सर्व गोष्टी सोडायच्या आणि तू मोठावर तलाली ओटावर तलाली चेहऱ्यावर पावडर घाली आणि तयारी कुठली झाली म्हटलं नारी नारी. माझी तयारी झाली. येळ साजऱ्याला झालेला. येईल सगळ्याची तयारी झाली. त्यासाठी मग तिथं माझी मैत्रीण सुद्धा येणार आहे आणि मित्र सुद्धा येणार आहे. हो का? म्हणून चालली मी फिरायला. फिरायला चालली का? बरोबर आहे, तुझी तयारी झाली. तू येईल सगळ्या जाऊन राहिली आणि मी रोखण्यावाला कोण होतो एका कोणी नाही. नाही बरोबर आहे ना? बरोबर आहे. आरक्षण होत ना 50% मिळालं आहे. नाहीतर काय, तसंही बायकांना 100% आरक्षण आहेच म्हटलं. हो का? अजून मिळणारच बरं? हो बरोबर आहे. चांगलीच गोष्ट आहे. राधा, काय? तुझी तयारी झाली आणि मला नाही वाटत तुला रोकावं म्हणून. तर एक काम कर ना, उद्यापासून जवळपास 4 किलोमीटर जागा जावं लागतं. कशाला? पैदल साधन नाही तिथे जायसाठी. हो गो बाई. हो. मग कशी जाणार आहे? कारण आमच्या जाण्याचा मला फोन आला होता की तुम्ही उदाशावरून तुम्हाला 4 किलोमीटर यायला लागतं म्हणजे पैदल. बापरे. आणि तू इतक्या वाजता तू एकली जाणार नाही. तर माझा विचार आहे, मी मोटरसायकल घेतो आणि तुला सोडून देतो. सोडून द्याल का? कसं सोडून द्याल? मोटरसायकल बरोबर. हो का? हो. ठीक आहे ना. चला. सर्व काय फेवरीच नाही ना, जीवाला थोडंसं नाही. कसली लाजलं, कसली सरम हो मला. फिरायला म्हटलं तर जाईल नाही तर का करी. हो का? 8 दिवस झाले बाबाजी. 8 दिवसाच्या नंतर घरी आलो. बायको अशी नाही म्हणे कधी आल्या तो 16 कधी आला, कमीत कमी आला असता किल्ला धरून पाणी तर घे म्हणलं का. हो आणून ठेवू का? माझे काम धंदे बिलकुल झाले. माझी तयारी झाली या सगळ्याला जायची. मला सांग इमानदारीनं, महिला बचत गटाची अध्यक्ष झाली प्रज्ञा महिला बचत गटाची. हो का? त्या गटाच्या माध्यमातून लोन उचलला. 2 गाय आणि 2 म्हशी. माय बरोबर. आपल्या घरी व्यवसाय केला हो आहे ना. मला सांग आपण समाजाचे कोण गवळी आणि धंदा कशाचा? आपला धंदा हो गो खाण्याचा. तुम्ही मला आरामात मला सांग समाजाचे कोण डुकरा आणि धंदा कशाचा?
गुखाय गुखाय नाही काय हो समाजाचे कोणी असो समाजाचे परंतु धंदा करण्यासाठी काही लाज नाही ना प्रवास शेतकऱ्याला पुरा धंदा पाहिजे आहे कारण शेती साथ देत नाही शेतीच्या भरोश्यावर उदरनिर्वाह होणार नाही हो का आणि म्हणून गव्हर्नमेंट सरकार माय बापाने लोन दिला त्या लोनामध्ये 2 गाय आणि 2 म्हशी उचलल्या हो आणि आपल्या घरी गाई दूध तयार करावा विकावा 2 पैसे मिळकत आणावी आणि आपल्या मुलाचं आपलं संगोपन करायचं या सर्व गोष्टीचा विचार केला 8 दिवस झाले घरी आलो आवये माझ्या पोटाची बरी नाही तू मेल्याशिवाय राहत नाही खरंच एवढी चांगली बायको म्हणे तो भेटतो बायका करता करता प्लॅन दे बरोबर आहे का एक काम कर तुम्ही पोटातली गाठ वरता गेली आता तू जिवंत राहू शकस नाही काय म्हणजे तुम्ही मराठी तुम्ही हे करत आहात का तू एक काम करतो घरात जातो तू येऊन जातो बस आहो आपल्याकडे ते थाव्याची बाजारनं भात त्या भाजीच्या थावा त्यात आपल्या ओंबीवर मांडतो आणि 22 पोते त्याच्यावर झुलवतो अगं तुम्ही अरे म्हणा नाही तर बरं म्हणा घरामध्ये जाते मस्त वाकडं घेते ठरवते झोप दाखव का आव झोपते जिंदगानी होईल करू जिंदगानी होईल का असं वागल्याला असं केलेला जिंदगानी आवाज झोपून जाईल पण हा माग घेणार नाही आला बाजाराची म्हण तू खरंच असेल ना झोपशील मी तुला टुकूर टुकूर पाहिजे का त्या बोंबलीवर लात मारून जर लाता आता बाहेर ना काढलं तर माझं नाव श्याम बापू काय हो मोठे श्याम हा माग घेणार नाही जा तुम्ही बाजारात जा आम्ही काय जाणार बाजारला सांगू शकतो नाही जाणार कळत नाही का सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो विचार करून ज्या माणसाने जिंदगानी केला तर जगाच्या पाठीमध्ये मागे राहणार नाही सुंदर डान्स करत आहे म्हणजे विचाराची जर देवाणघेवाण केला त्याच्यामध्ये एक सन्मार्ग निघतो आणि निघणारा सन्मार्ग म्हणजे जिंदगी बाजार नाही चला फार विचार कर आता समजलं का
बाजाराला जा घरी बसून तुला बाहेर माझा आजा म्हणे बापू म्हणे अरे तू स्पीकर बरोबर ठरतोय. हॅलो साहेब, तुमचा वेळ संपलेला आहे, थोडं लवकरात लवकर करा कारण एवढा 1 तास झाला तुम्हाला. आणि म्हणून गणगवळण होऊ द्या. राधा असं होणार नाही, समजलं. सावित्रीबाई फुले म्हणायचे असेल तिचे विचार आठव, जिजाईचे विचार आठव, भीमाईचे विचार आठव. आज जिजाई नसती, जिजाई नसती, शिवराय मिळाले नसते, आज आपण इथं असतो का? सर्व सुविधा झालं असतं. समजलं का? मग ते विचार आपल्या मनामध्ये घे आणि ते विचार जर आपल्या मनामध्ये घेशील तर सामोर मुलं घडवशील. नाही ऐक काय दुसऱ्याची मनमजुरी करता करता जीवन नष्ट झालं. परंतु आपल्या मुलाचं भवितव्य बनवायचे आहे, आपल्या मुलाला काही बनवायचं आहे, काही घडवायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पूर्ण करायचे असतील
या जमात नवीन नवीन बिमाऱ्या निघाल्या. कोणाला कोरोना होते, कोणाला चिकनगुन्या होते, कोणाला येतच होते. मला माहित आहे या पाटलाला कोरोना लागत झाली असत म्हणतो हा तो घेऊन आलेला. अरे बाबा याला बिमारी झाली तर झाली, पण कधी फोन तर करता या पाहून नसतो याची वाली तब्येत काही असतो तो पाट्याला नाही केलं फोन नाही आला पण आपण गरीब आहोत त्याच्या भागून जाते. आपण काही गरीबाचा भागत नाही म्हणून मी काय म्हणतो जातो आता पाटलाच्या घरी त्याला आवाज मारून पाठव. बाबा 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 पहिला पाटलाच्या घरात मला सुरू आहे रे. हा पहिला पाटला नाही म्हणते हो हो म्हणून कोणी दरवाजाला नव्हती पुरते घरच्या बहिणा खिडकी खुले तोड कुचकून पाठव. या पाटलाने कुचकून वेळ सगळ्यामध्ये काही माणूस नाही भेटला का तो पहिला पहिला बायको सगळं अंदरच्या अंदर पाटलीने खालता पाटील वरता पाटील बहिणा पाटील काय करता हाटेल कायची भाडी झाला का म्हणतो तुमचा काम आमचं घरगुती काम चालू आहे. असं हो याला बहिणा तुम्ही पाटील किंवा तर वावरात कामं करता गाडी घरी येता 10 वाजेपर्यंत जेवण करता बघता पहाटे ते 4 वाजले म्हणजे कोकण बाकड कापून आमच्या दोघा नवरा बायकोचा भांडण चालू आहे. वाद आहे अशा प्रकारे काय सांगू पाहिजे. 8 दिवस झाले माझी बायको मला ऐकत नाही. पाटील त्याला बायको नाही करावं. ज्या माणसाला बायको ही प्रसन्न धक्का दराला ठिका पडत नाही बायको नाही करावं. त्याला काय करावं. त्याला काय करावं हातभर दाढी वाव केस वाढवून रंगा फडका होऊन रामटेके पाणी जाऊन बसावं. ते या वेळ सांगायची लोक हा एवढा मोठा पुरा साहेब मला सांगा बायको भेट नाही बायको माझी ऐकत नाही. ते म्हणे बंद्याच्या बंद्याची बायको थर्र फेकते. बंद्याची बंदी डॉक्टराची डॉक्टरी वकिलाची वकिली मास्तराची मास्तरी आणि बाबूची बाबी ते चिपडी बायकोला चिपडीला म्हणत बसीनले म्हणतात का. बरं ठीक आहे तू आपल्या बायकोला जा आणि लवकर माझ्या घरापर्यंत घेऊन बायको साहेब बायको भ्यासाठी काय इलाज आहे का. बायको भेली पाहिजे खरं भेटे तर माझ्या सर सांगा बरं. उपाय विनक केलो काय बायको नाही लवर लवर कापते मा थाका जना. हो का. अरे बाबा बस म्हणलं तर झोपून जाते एवढं वाढत का. अरे बापरे आता कोणता इलाज आहे कोणता जी हो जी बिलकुल करेन. सांगा हो हो नाही त्यासाठी सकाळी खूप खावं लागते. कान होईल का परसाचे पान होईल तुला भूक खा म्हटलो का एवढा मी मूर्ख माणूस काय खावला गुड खावा गुड. अच्छा गुळाने आवाज चोराचा येईल आणि आवाजाच्या काही बायको घेऊन जाईल. माझ्या सर काय सांगू तुम्ही आपल्या घरी जा आपल्या बायकोने माझ्या घरापर्यंत घेऊन या आणि तुमच्या बायकोचं जशी जशी तुमची बायको करेल त्याच्या पद्धतीने माझी बायको करेल. फाटल्या म्हणे सांग दिसते का दमच्या घरी बदल बुद्धीचा बाल ना केकड्याचा बाल लग्न हातभर बाळभर पोटला हानीसारखा बोलायला भेटलं तर पटकच का मग त्याच्या लवकर घरी जा आपल्या बायकोला घेऊन जातो वेळामध्ये करून नाही तर तुम्ही पाण्यातून पातात करून पाहता पण या वेळ सांगण्यामध्ये सांगू दिला का तुम्ही दान करता तुमच्या जीवात माझ्या फतिसा म्हणून यामध्ये तोंड फुचका म्हणून कोणा घाट जाऊन तोंड फुचवा नाही आणि आपला फतिसा करावा नाही. हा या पाटलाच्या घरी गेलो मस्त आड्यावरची वरणीवरची वरावरची पिपरावरची का याच्याने काय त्याच्यात तोड पण काय नाही पुरा पोकर पिंगत जिरा मठा एक नाही ऐकतो बाबा माय बायको म्हणजे बहिणा का करता म्हणजे तुला 12 तारखेपासून तमाशावर घरीला गेलो 12 तारखेपासून तमाशावर घरीला गेलो पण 24 तारखेचा कार्यक्रम वाजून काल घरी गेलो बायको म्हणजे पुढे तमाशे पैसे ठेव आपल्याच्यावर पुरे ठेव आणि म्हणे म्हणला उद्या वेळ सांगण्यात जात आहे वेळ सांगण्यात उद्या 10 रुपये देतो मला फक्त तुम्हाला सिगारेटच्या पाकिट खाले हो म्हणते पण मग तयारी वगैरे करून गेलो बापे मला देणार म्हणे 10 रुपये बहिण किचन रूम पोळ्या बनवत होती माझ्या बाबा पोळ्या बनवत होती का झाला घेऊ करा ठीक आहे आमचा राऊंड समाप्त झाला.
आपल्याला आमच्या प्रतिस्पर्धीला आपल्याला शेळ्या म्हणून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. गावाला
याचबरोबर हॅलो